अण्णा तुम्हाला राजकीयदृष्ट्या खूप पाठिंबा देतात, पण अण्णा असं जाहीरपणे फार ॲक्टिव्ह दिसत नाही. एखाद्या बाजूला स्पष्टपणे अजून आलेले नाही असं दिसतं. त्यांचं अनेक गोष्टीवर अनेक जागी चर्चा चालू आहे. बीड विधानसभा तुमच्या करिअरमधला एक मोठा सेटबॅक पहिलाच म्हणता येईल. प्रचार यंत्रणा कमी काळात कधी निवडणूक न लढता हे चांगल्या रीतीने लढवतात. मी योगेश क्षीरसागरांसाठी काम केलं, आता आम्हाला टार्गेट करतात किंवा काही अधिकारी असतील तेही म्हणतात की आम्हाला आमदाराचा त्रास आहे. ही सगळी लोक तुमच्याकडे कधी भेटायला येतात, कधी तक्रारी करतात? दादा त्यांच्या आम्ही कानावर या गोष्टी घालतो, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. दादांचं काय मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही कानावर घालतात? एखाद्या संविधानिक पदावर असलेला व्यक्ती त्याच्याकडची जी लोकांनी दिलेली ताकद आहे मताच्या माध्यमातून ते पदावर आहे, त्याच्याकडून असं अपेक्षित. तिथले आमदार जे आहेत ते जरांगेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात, ते त्यांच्या सगळ्याच्यात असतात. तुम्ही पण आता जरांगेंच्या व्यासपीठावर दिसायला लागलात. आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिलेले, आम्ही सुद्धा वेगवेगळ्या मोर्चामध्ये सामील झालो. पण असं दाखवणं की मी काय फार मोठा लकाईवारी आणि काम काही शून्य, पण भावनिक मुद्द्यावर जायचं, त्याच्यावर मत मिळवायचं, हे काय आम्हाला काय पटण्यासारखं. बीडमध्ये जेव्हा सामाजिक परिस्थिती तुम्हाला दिसते तेव्हा तुमच्या आजींचे तुम्हाला कोणते विचार आठवतात? ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे त्याला तुम्ही सगळ्यात आधी मदत करा. आज कुटुंब तुम्ही आणि अण्णा आज संबंध म्हणजे बोलता सगळे आपापल्या कामात असतात. क्षीरसागर कुटुंबाची जी काही ताकद होती ती विभागली गेली, म्हणजे त्यामध्ये सांध कुणाला दिसते, ती सांध वाढवण्याचा ते प्रयत्न, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न. त्यामुळं घर एकत्रित, आपल्या विचाराचे लोक हे एकत्रित एका जागी राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. क्षीरसागर कुठल्याच जातीवादात नव्हते तरी ते टार्गेटवर का आहे? एक घर नाही अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सगळीकडे, आणि आपल्या घराने कधी विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा तिथं जाळपोळ झाली. ती जनभावना होती, सगळी आग आग दिसतीये. असे माझ्या घरचे व्हिडिओ मला आज बघून असतील त्यावेळेस वाटत होती की काय चाललंय. तो दिवस नेमका, ती रात्र त्या दिवशी कशी होती तुमची? सगळ्यात आधी तुम्ही कोणाला फोन लावले, काय केलं? कधी लोक आपल्याला टार्गेट करतील आंदोलन अशी काय अपेक्षा नव्हती. त्या राजकारणात न बोलण्याचे फार तोटे असतात, ते तुम्हाला जाणवतात? जिथं गरज आहे तिथंच माझी बोलायची सवय. कुठेही जाऊन जिथं आपली बोलण्याची आवश्यकता नाही तिथं काय बोलण्याला मला आवडतं. story.com प्रस्तुत आणि सपोर्टेड बाय अलका IVF बीड ग्राउंड झिरो टॉक्स या एपिसोडच्या या पॉडकास्टच्या 7व्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. योगेश क्षीरसागर बीडचे नेते, युवा नेते माझ्यासोबत आहेत. बीड विधानसभेत जरी पराभव झाला असला तरी बीड विधानसभेमध्ये आजही अजितदादांसोबत काम करणं असेल, वेगळ्या गोष्टींसाठी मतदारसंघातली कामं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी योगेश क्षीरसागर आजही मतदारसंघात चर्चेत आहेत. येत्या काळात निवडणुका येत आहेत. जो काळ मागे होऊन गेला, विधानसभा निवडणूक असेल, बऱ्याच गोष्टी असतील, अनेक घडामोडी घडल्या. क्षीरसागर कुटुंब आहे, क्षीरसागर कुटुंबाविषयीच्या गोष्टी असतील, या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहेत. योगेश क्षीरसागर यांचं तुमचं खूप स्वागत आहे या एपिसोडमध्ये. खरं तर आज तुम्ही आपल्या मुलाखतीची वेळ बदलली कारण ताई घरी आल्या होत्या. पंकजाताई बीडमध्ये तुमच्याकडे नेहमी येतात, पण मला एक कळत नाही की ताई त्यांच्या भाजपची लोक सोडून ते एक राष्ट्रवादीच्या नेत्याकडे काय येतात? नाही, असं भाजपच्या लोकांकडेही जातात त्या, पण आता आमचे जुने पारिवारिक संबंध आहेत 3 पिढ्याचे. आणि आज पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा असा कार्यक्रम, विविध कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये आज एक स्पर्धा होती रनिंग, त्यासाठी त्या आल्या होत्या. मग तिथं भेट झाल्यावर त्यांना निमंत्रित केलं, असेल वेळ तर तुम्ही अवश्य या ब्रेकफास्टला. मग त्या सकाळी घरी आल्या, कौटुंबिक भेट होती. ताई घरी येतात, मला असं कळत अण्णा पण घरी होते. ताई आणि अण्णा कधी भेटत नाही तसं तर? कधी त्या घरी आल्या, ते कधी आहेत तिथे योगायोगाचा आला तर? नाही, आज अण्णांचा कार्यक्रम होता, तिथे होते, पण असं काही नाही, असले तर त्यांची भेट झाली असते. हां, म्हणजे अण्णांचा विषय निघालाय म्हणून. अण्णा तुम्हाला राजकीयदृष्ट्या खूप पाठिंबा देतात, पण अण्णा असं जाहीरपणे फार ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत. का बरं असं आहे?
आता मागे त्यांनी वेगवेगळ्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये ज्या भूमिका घेतल्या त्याच्यावरनं अजून ते एखाद्या बाजूला स्पष्टपणे अजून आलेले नाहीत असं दिसतंय. अजून त्यांचं अनेक गोष्टीवर अनेक जागी चर्चा चालू आहेत आणि लवकरच कुठं ना कुठं त्याला मार्ग येईल. म्हणजे राजकीय दृष्ट्या ते कमबॅक करण्याची तयारी सध्या सुरू आहे. हे पहा, राजकीय दृष्ट्या आपला परिवार हा जुनाच आहे आणि रोज आम्ही लोकांना भेटणं, कामं करणं, फोन लावणं, समस्या जाणून घेणं हे त्यांचं काम असो किंवा माझं काम असो ते सिमिलर आहे. संस्था आहेत वेगवेगळ्या, त्याची कामं असतात, त्या माध्यमातून लोकांची कामं होतात. मग असं ते राजकारणातून बाहेर येत असं नाही. पण जिथं कुठं आता पक्षात प्रवेश करणं असेल किंवा सक्रिय काम करणं असेल, एक ट्रॅक येणाऱ्या निवडणुकींसाठीचं जे काम असेल, ह्यासाठी मला वाटतं येत्या काळात काही बदल आपल्याला झालेले दिसतात. हां, कारण निवडणुकी ते समोर होते, तुमच्यासाठी त्यांनी कामही केलं, पण परत ते विधानसभेवर पुढे मिळणार एखाद्या पक्षात किंवा काय, त्याच्या चर्चा सतत कानावर येत होत्या. तुमच्याकडून थोडीशी अपडेट त्याची जाणून नाही, तेवढी डिटेल मलाही माहिती नाही. पक्षीय स्तरावर, वरिष्ठ स्तरावर महायुतीमध्ये त्या प्रकारची चर्चा असेल. पुसटचं माझ्याकडं ती चर्चा आली होती, पण अजून त्याच्यात काही स्पष्टता नाही. बीड विधानसभा तुमच्या करिअरमधला एक मोठा सेटबॅक पहिलाच म्हणता येईल. पहिली विधानसभा निवडणूक लढली आणि त्यातला पराभव, अण्णांचाही सपोर्ट होता, खूप मोठ्या प्रमाणात मतदान तुम्हाला झालं. पण या पराभवातून तुम्ही काय शिकलात? आता एक वर्षभराचा काळ उलटलाय साधारण. बीड विधानसभा, बीड जिल्हा आणि मराठवाडा ही परिस्थिती इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळी होती यावेळेस. त्यामुळं सामाजिक जे बिघाडी झालेली आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला भेटते, त्यातून कुठंतरी हा बाहेर येत होता जिल्हा आणि त्याचं प्रमुख केंद्र हे बीड शहर आणि बीड विधानसभा. आणि सामाजिक समीकरणं, जातीय समीकरणं हे महायुतीसाठी तसे पोषक नव्हते बीडला. पण त्यातूनही आम्हाला वाटलं होतं की कुठं ना कुठं आपण यश प्राप्त करू. पण शेवटच्या 4-8 दिवसामध्ये काही वातावरण, जात पात, धर्म ह्या गोष्टींकडं जास्तीचं सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या अफवा असतील ह्यामुळं झालं आणि मग थोडक्यात आपला पराभव झाला. नाही तर 2-3 वर्ष सतत आम्ही लोकांमध्ये राहून वेगवेगळे कामं करणं, वेगवेगळे कार्यक्रम घेणं, जनसंपर्क ठेवणं, हे कंटिन्युअस आमचा प्रचार यंत्रणा कमी काळात कधी निवडणूक न लढता ही चांगल्या रीतीने लढवली होती. पण डॉक्टर योगेश क्षीरसागर हे ओळख लोकांना या नावाची अशी होती की उच्च शिक्षित उमेदवार, चांगल्या कुटुंबाचा वारसा असलेला उमेदवार, जातीय वादाशी कधी संबंध न आलेला उमेदवार, एवढं सगळं असताना फक्त तुम्हाला इथल्या सामाजिक परिस्थितीचा फटका बसला. इथं जात हा फॅक्टर एवढा तुमच्या मतदारसंघात का महत्वाचा आहे अजूनही? जात आणि धर्म दोन्ही गोष्टीचं इथं नुकसान झालं आपल्याला. तर वातावरण जे आम्ही ज्या पद्धतीने काम करतो ते सर्व जाती धर्माला सोबत नेण्याचं काम करतो. पण ती परिस्थिती आपण जर जाणता, जाळपोळ होणं, मोर्चे निघणं वेगवेगळे, ह्यामुळं परिस्थिती काय बरोबर नव्हती, पोषक नव्हती महायुतीसाठी. आणि हा विधानसभा मतदारसंघ जवळपास 60-63 हजारांनी मायनस होता लोकसभेला. तरी बरंच 6 महिन्यात चेंज होऊन आम्ही तो 5,000च्या फरकाने पराभव होणं, बराचसा त्याच्यात बदल आम्ही घडवला होता. पण शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे फॉर्म भरायच्या दिवसापर्यंतचं तिकीट फायनल न होणं, 2-3 पक्ष आहेत त्याच्यात कोणाला तिकीट जाईल, कोणत्या पक्षाला जाईल, कोणत्या उमेदवाराला जाईल हे शेवटपर्यंत क्लिअर नसल्यामुळं काही वेळ तिथे गेला. आणि पक्ष आणि महायुती याच्यातली सुद्धा काही विसंगती होती. त्यामुळं लाईन क्रॉस आम्ही करू शकलो नाही ठराविक वेळेमध्ये. वेळ फार कमी भेटला. म्हणजे तुमचा मागच्या वेळी अण्णांचा पराभव झाला आणि तुमचा पराभव झाला, मार्जिन तेवढं साधारण तेच आहे की तेवढेच मतं तुम्हाला कमी पडत आहेत. हे तुमचे कुठेतरी हक्काची लोक आहेत जी त्यावेळी ऐनवेळी मतदान करत नाहीत. नाही, आता मुस्लिम समाज हा यांचं मतदान पारंपरिकरित्या पडत होतं. पण जसं आपण महायुतीत आलो, जसं अण्णांचा मागे शिवसेनेत प्रवेश झाला किंवा नंतर आपण अजितदादा हे भाजपासोबत गेले, तर असं जाणवतंय की ते मतदान जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणात मतदान आहे बीड मतदारसंघात. सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात बीडमध्येच आहे. मग ते मतदान
80% वर हे विरोधात गेलं तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा. त्याच्यामुळे एन ब्लॉक हे मतं ज्यांचे आपण काम करतो ते जर विरोधात जात असतील तर आपल्याला आता मतं कसे घ्यायचे किंवा कुठून ते प्लस करायचे. आता दोनदा तुम्ही म्हणता मार्जिन छोटं राहिलं, पण हे मार्जिन कसं भरून काढायचं ह्याकडे आम्ही आता पाहतो. या मतदारसंघात जे आमदार निवडून आले तुमचे चुलत भाऊ संदीप क्षीरसागर, तर तुमच्यासाठी ज्या लोकांनी काम केलं या निवडणुकीमध्ये, म्हणजे पंकजाताईंचे लोक असतील, धनंजय मुंडेंचे असतील किंवा इतर तुमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, तर यातले बऱ्यापैकी काही सरपंच वगैरे आहेत, परत संवाद होत असतो तर ते म्हणतात की मी योगेश क्षीरसागरांसाठी काम केलं म्हणून आता आम्हाला टार्गेट करतात. किंवा काही अधिकारी असतील तेही म्हणतात की आम्हाला आमदाराचा त्रास आहे. ही सगळी लोक तुमच्याकडे कधी भेटायला येतात, कधी तक्रारी करतात? येतात. ते लोक येतात. काही अधिकाऱ्यांचंही असं म्हणणं आहे, आपण बरोबर सांगितलं. आणि त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आदरणीय दादा, त्यांच्या आम्ही कानावर या गोष्टी घालतो. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो आणि लोकांना अडचणी येऊ नये विकास कामाच्या बाबतीत जे खरं काम करतायत किंवा ज्यांचं लिगल काम आहे, ज्यांचं काय डुप्लिकेशन नाही, अशा लोकांची कामं काय आम्ही अडू देत नाही. दादांचं काय मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही कानावर घालता तेव्हा? हे दादांचं काम सरळ सरळ आहे. आपण बघताय सकाळ ते रात्र काम करणारा माणूस आहे. त्यामुळं ते अशा गोष्टीला थारा देत नाहीत. विरोधातलाही असला कुणी तरी त्याचं काम बरोबर असलं तरी दादा त्याला सपोर्ट करतात. आणि आम्ही जर आमच्यातलं कुणी एखादं काम सांगितलं त्यांना जे चुकीचं आहे तर त्याला दादा काही सपोर्ट करत नाही. त्यामुळे एखादं काम आमचं वैयक्तिक कमी झालं तरी आज आपण जर पाहिलं दादांनी चार्ज घेतल्यापासून पालकमंत्री पदाचा बीडकरांचा जनरल तर फायदाच झाला. कारण का जो निधी येतोय आता त्याचं निधी येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. स्वतः वित्त नियोजनचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याकडे पालकमंत्री असल्यामुळे त्यांना काही बदल घडवून आणायचा आहे मागच्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे निधी येतोय आणि निधीचा विशेष म्हणजे विनिमय व्यवस्थित होतो. याच्या आधी निधी येत होता असं नव्हता असं नाही, पण तो कुठंतरी 10 लाखाच्या आतलं बिल काढ, 15 लाखाच्या आतलं बिल काढ, त्याचं ई टेंडर न होऊ देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालायच्या त्याला दादा आल्यावर आळा बसला. काम प्रशासन चोख काम करतंय, कायद्याचा धाक आहे, त्यासोबतच क्वालिटीचं काम उभं राहतंय. एक विजन जी पाहिजे जिल्हा पुढे न्यायची ती दादामध्ये आहे. त्यांचा अनुभव. तुमच्या इथले एक सरपंच मला भेटले होते मंत्रालयात. ते त्यांचा काहीतरी व्यथा घेऊन तिकडे आले होते की आमदार माझ्या सतत चौकशा लावतायत, कामं मंजूर झालेली आहेत पण आमदाराकडून सतत चौकशा लावल्या जात आहेत. एक सरपंच जरी असलं तरी अशी लोक अनेक आहेत मतदारसंघामध्ये तुमच्या. तर तुम्ही यांच्यासाठी ठाम उभी राहण्याची भूमिका घेणार आहात की तुम्ही मंत्रालयात जाण्यापेक्षा आधी इथे या? नाही, नक्कीच. मंत्रालयात तुम्ही जसं सांगता तशी माझी सुद्धा तिथेही भेट झाली, इथेही होते. दादा पण नियमित बीडला येतात. दुसऱ्या ज्या मंत्री महोदय पंकजाताई पण येतात, त्यांच्याही कानावर या गोष्टी सगळ्या आहेत. त्यांना माहिती नाही असं नाही, पण एखाद्या संविधानिक पदावर असलेला व्यक्ती त्याच्याकडची जी लोकांनी दिलेली ताकद आहे मताच्या माध्यमातून जे पदावर आहे त्याच्याकडून असं अपेक्षित नाही की त्यांनी चिरेमिरेसाठी किंवा कोणी माझ्या विरोधात आहे त्यामुळे दबाव टाकून मग तुझं काम मी अडवतो, मग PA ला पाठवणं, मग काहीतरी वाटाघाटी करणं आणि मगच काम सुरू करणं, हे चुकीचं आहे आणि ते वरिष्ठांच्या कानावर गेलेलं आहे. त्या पद्धतीने स्टेप्स घेणं चालू आहे. आता सध्या बीडच्या परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे इथले आमदार जे आहेत ते जरांगेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात, ते त्यांच्या सगळ्याच्यात असतात. तुम्ही पण आता जरांगेंच्या व्यासपीठावर दिसायला लागलात. हा बदल का जाणवतोय राजकारणात? बदल का झालाय हा राजकारणात तिथल्या? नाही, एक तर हा जो सामाजिक प्रभाव आहे मनोजदादा जरांगे पाटलांचा, तो घट्टपणे समाजावर आहे. आणि समाजासाठी जे त्यात मागास आहेत त्यांना आरक्षणाची गरज ही अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्या मागणीला मला वाटतं कुणाचा विरोध नाही, सगळ्यांनी त्यांना सपोर्टच केलेला आहे. पण त्या मागणीचं रूपांतर नंतर स्वतःच्या मतं मिळवण्यासाठी जर कोणी करत असेल तर ते मला चुकीचं वाटतं. आपण समाजाच्या पाठीमागं उभं राहणं, सपोर्ट करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जर त्याचं मतात रूपांतर कुणाला करायचं हे चुकीचं आहे. आम्ही सर्वच सपोर्ट करतो. आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत. आम्ही सुद्धा वेगवेगळ्या मोर्चामध्ये सामील झालो. पण असं दाखवणं की मी काय फार मोठा कुठला कैवारी आणि काम काय शून्य, पण भावनिक मुद्द्यावर जायचं, त्याच्यावर मत मिळवायचे, हे काय
आम्हाला काही पटण्यासारखं नाही. त्यामुळं आम्ही सुद्धा एखाद्या समाज घेऊनच चाललोय, दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहेत, ही अशी काही लोकांची चुकीची पेरणी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे आम्हाला सर्व समाज सारखे आहेत, सर्वांना समान न्याय भेटावा अशी आमची काकूंपासूनची भूमिका आहे. ती स्पष्ट करण्यासाठी जिथं कुठं गरज असेल तिथं आम्हाला जावं. पण पेरणी तर आता अशी केली जाते की ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्यांना तुम्ही नाराज करून गेला जाता. हे पहा, राजकारणामध्ये आपल्याला सर्वसमावेशक भूमिका ठेवावी लागते. आपण एखाद्या विशिष्ट समाजाला घेऊन किंवा एखाद्या प्रवर्गाला घेऊन हे राजकारण करू शकत नाही. आमच्याकडं पण विविध समाजाचे लोक अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून ते सोबत आहेत. ते जर त्यांची गरज म्हणून आम्हाला कुठं चल म्हणतायत तर ते आम्हाला जावंच लागतं. आपल्याला सगळ्याला सपोर्ट करणं, असं एक बाजू धरून ठेवून कुणावर अन्याय करणं हे चुकीचं वाटतं. इथली नगर परिषद जी आहे, नगरपालिका इथली, तिथे तुमचं 35 वर्ष साधारण सत्ता आहे क्षीरसागर कुटुंबाचीच. पण यावेळी परिस्थिती साधारण वेगळी दिसते. बीडमध्येच राष्ट्रवादीत काहीतरी 2 गट दिसत आहेत असं पण मी ऐकलंय. इथे एका पक्षात असून क्षीरसागर विरुद्ध पंडित असा काही गट तयार झालाय. कुणाचा मतदारसंघात काही कुणाला लिहून दिलेला मतदारसंघ नसतो. प्रत्येकजण इथं आपापलं प्रयत्न करणार की माझं इकडं वर्चस्व राहावं, माझं तिकडं वर्चस्व राहावं. आता लोक ठरवतील की कोण त्यांचे कामं करतंय, कोण या ठिकाणी उपलब्ध असतात, कोणाचं काम फेअर आहे आणि इथल्या प्रश्नांची माहिती कुणाला आहे आणि कोण ते सोडू शकतं हे जनता ठरवेल. त्या निवडणुकीतून आपल्याला दिसून येईल. आता सध्या बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचा खूप मोठा वारसा बीडला आहे, म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बीडमध्ये जेव्हा सामाजिक परिस्थिती तुम्हाला दिसते तेव्हा तुमच्या आजींचे तुम्हाला कोणते विचार आठवतात आजच्या परिस्थितीमध्ये? माझी आजी तर आम्हाला नेहमी सांगायच्या की ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे त्याला तुम्ही सगळ्यात आधी मदत करा. त्या सुद्धा गावात जो उपेक्षित आहे, कोणत्या खेड्यात गेलं तर त्याच्या घरी आधी जायचं आणि मग बाकीच्यांची कामं करायची. मला डॉक्टर म्हणून सुद्धा मी प्रॅक्टिस जेव्हा करतो मला त्यांचे शब्द आठवतात. गरीब पेशंट असेल तर त्यांना कमी पैसे घ्या, फुकट करा. श्रीमंत असेल तर थोडी जास्तीची फीस घ्या तुम्ही, पण गरीबाला मदतीचा हात द्या. म्हणून एक सामाजिक समीकरण जरी आपण बघितलं तर सर्वांना एक प्रवाहात आणणं, त्यात जे मागं पडलेले त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, ही जी काकूची शिकवण आहे तीच आम्ही आधीपासून. काकूंच्या वेळी होतं असं? त्या खासदार एवढ्या वर्ष होत्या, एवढ्या राजकारणात होत्या, त्यांच्या वेळी असं जातीवाद वगैरे होता? तर त्या तर अनेक वर्ष राजकारणात होत्या आणि त्यावेळेस सुद्धा काही ना काही प्रमाणात जातीवाद होता. पण आजची परिस्थिती मला वाटतं हे सोशल मीडिया आणि काही राजकीय पक्ष असतील यांनी घडवून आणलेली दिसते. आणि बीडमध्येच का सगळे मोर्चे होत आहेत, बीडच का सारखं बंद होतंय आणि बीडच का सारखं चर्चेले जातंय, हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा आहे. आम्हाला बीडमध्ये शांतता पाहिजे, आम्हाला सुव्यवस्था पाहिजे. आमचे मुलं बीडकरांचे हे निश्चिंतपणे शाळा कॉलेजेसला आले गेले पाहिजेत. इथं बंद असेल, मोर्चा असेल, ट्रॅफिक जाम असतो, गोंधळ असतो, क्लासेस नसतात, हॉस्पिटलला पेशंटची घाई असते. त्यावेळेस जर जाम असलं तर सगळ्यालाच अडचण होती. बीडला अशांतता माजवण्यासाठी कोणी प्रयत्न, रणभूमी बनलाय बीड. कुणाचाही महाराष्ट्रात इतर जागी का होत नाही? इथंच का प्रत्येक समाजाचे, प्रत्येक जातीचे असतील, प्रत्येक विचाराचे मोर्चे इथं का निघतायत? डिसिजन इथं थोडी होणार आहे. कदाचित मुंबईत होतील, दिल्लीत होतील. कदाचित मोर्चा इथं झाल्यावर ते अग्रेसिव्हली तिथपर्यंत आवाज पोहोचत असं माहिती नाही. आता एखाद्या गोष्टीमुळे जर केंद्र इथं झालं असेल तर इथल्या लोकांच्या व्यथा जाणून घेऊन ह्या सगळ्या गोष्टीतून बीडला बाहेर आणणं हे महत्वाचं, ना की बीडला अजून खाली ढकलणं. इथली लोक जी आहेत मराठवाड्यातली, विशेषतः बीडची, जात आणि या गोष्टींविषयी थोडे सेन्सिटिव्ह आहेत. त्यांच्या या सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्यांच्या या भावनेचा, तीव्र भावना ज्या असतात त्यांच्या, त्याचा फायदा घेऊन त्याला असं कॅपिटलाइज केलं जातंय स्वतःच्या फायद्यासाठी. प्रत्येक नेताच इथे येतो. अगदी बरोबर आहे. मलाही ती भावना तुमची जी तुम्ही बोलून दाखवली ती माझी सुद्धा भावना आहे. एखादा भाग मागास असेल, तिथं विकास कमी असेल, तो आर्थिकदृष्ट्या, इंडस्ट्रीयल दृष्ट्या किंवा तिथलं जे हवामान आहे, पाऊस काळ आहे, हा जर व्यवस्थित नसेल आणि त्यामुळं हा जर भाग कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं मागे असेल
तर त्या भागाला आपण मुख्य भागासोबत जोडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आज इथून जर वर्षानुवर्ष ऊस तोडणीला लोकांचे गावचे गाव लोंढे बाहेर जातात, तिकडं 6-6 महिने राहतात, काम करतायत, म्हणजे इथं काम त्यांना भेटत नाही. बरोबर आहे, आता स्टुडंट्स बाहेर जातात, तिकडे शिकतात, तिकडंच काही ना काही शहरात मॉल असतील, इतर जागी कामाला लागतात. अशा वेळेस गव्हर्नमेंटनी सुद्धा हे पाहायला पाहिजे की अशा बीडसारख्या जिल्ह्यामध्ये कनेक्टिव्हिटी आपण वाढवायला पाहिजे, इथं विजेची सवलत द्यायला पाहिजे, इथं इंडस्ट्रीजला आपण मदत करायला पाहिजे. एखादे जसं आपण शहरामध्ये आउटलेट मॉल्स असतात, तिथं गेलं की कमी दरात आपल्याला सगळं भेटतं, तसे मॉल्स इथं उघडले तर इथले लोक इथं राहतील, त्यांना इथं तुम्ही उद्योगाचं साधन देताल तर हे बीड सुधरेल. जर इथले लोकांना नोकऱ्याच भेटल्या नाहीत, शिक्षण व्यवस्थित भेटलं नाही, तर मग हे मोकार जे मुलं आहेत ते सोशल मीडियावर बसतात, ते काही ना काही एकमेकाच्या विरोधात टाकत राहतात आणि त्याच्याने हे वातावरण बिघडत राहतं. पण अनेकांची अशी इच्छा दिसते, म्हणजे काय मोर्चे आंदोलन सतत करतात वेगवेगळे नेते, की बीडच्या मुलांनी शिकूच नाही, त्यांनी या मोर्चांसाठी आणि आंदोलनासाठी अवेलेबल राहावं. हे आता बीडकरांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, खासकर पालकांनी, की आपली मुलं काय करतायत काय नाही, पाल्यांकडे लक्ष देणं, त्यांना व्यवस्थित ट्रॅकवर टाकणं. आता मी तर माझ्याकडनं आमच्या शिक्षण संस्थेमध्ये काय नवीन करता येईल, या मुलांना काय नवीन आपल्याला असे कोर्स देता येतील, असे डिझाईन करता येतील की ते शिकले की ते नोकरीला लागतील, इथं असो किंवा बाहेर असो. यासाठी आपण संस्था चालक असतील किंवा इतर लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि पालकांनी सुद्धा ह्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर त्यांची सुद्धा पुढची पिढी ही वाया जाणार. तुम्ही कनेक्टिव्हिटीचं बोललात आता, म्हणून बीडच्या रेल्वेचं कालच लोकार्पण झालं. बीडच्या मुख्यालयात 78 वर्षांनी रेल्वे पोहोचली स्वातंत्र्यानंतर. या बीडच्या रेल्वेत केशर काकूंचाही खूप म्हणजे पायारोवणी पहिली कल्पना आणणं वगैरे याच्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. तुमच्या काय आठवण आहे त्याबद्दलच्या? काकूंची तर रेल्वेची संकल्पनाच काकूंनी मांडली होती की बीडला रेल्वे पाहिजे, कारण का एवढा मागास भाग आणि सगळा मायग्रेशन होणारा भाग आहे, इथं उद्योग टिकवायचा असेल, अवजड उद्योग आणायचे असतील तर रेल्वेशिवाय ते येणार नाही. ही संकल्पना त्यांनी मांडली, त्याचा पाठपुरावा अनेक वेळा संसदेत असेल, रेल्वे मंत्री असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे, ह्यांच्याकडं पाठपुरावा करून ते त्यांचं स्वप्नच होतं की बीडला मला रेल्वे आणायचं. आणि फिजिबिलिटी टेस्ट नेहमी निगेटिव्ह असायची बीडची, आणि त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचे जे उपकरणं होते ज्याने रेल्वे ट्रॅक होईल ते आजच्या घडीचे जसे आहे तेव्हा अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे डोंगरदऱ्याचा जो भाग आहे तो फोडून बोगदे करणं, डबल इंजिन लावणं आणि मग रेल्वे इथपर्यंत पोहोचवणं, ही फिजिबिलिटी गव्हर्नमेंटला तेव्हा दिसायची नाही. ती फिजिबिलिटी निगेटिव्हची पॉझिटिव्ह करून मंजूर करून घेण्यापर्यंतचं काम आणि अर्ध्याला अर्धे बजेट देण्याचं काम हे काकूंच्या काळात झालं. हा त्याला अनेक लोकांचा हातभार लागला. त्यावेळेसचे रेल्वे मंत्री असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते, स्वर्गीय विलासरावांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. त्यासोबतच विरोधी पक्षनेते हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते, त्या सगळ्यांनी जोर लावला. अण्णा पालकमंत्री होते आणि त्यावेळेस अर्धा भार हा राज्य सरकार उचलेल या प्रकल्पाचा, असा एक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्याला गती भेटली. पुढं ज्या प्रमाणात बजेट यायचं होतं ते काँग्रेसच्या वेळेस आलं नाही, पण नक्कीच मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर याला मोठं बजेट येण्यास सुरुवात झाली. बीडचे खासदार म्हणाले माझ्या 8-9 महिन्यात 100 किलोमीटरचं काम झालंय, त्याच्या मागचं काय लॉजिक होतं? आता प्रत्येक जणाचं योगदान आहे, त्यांचंही असेल काही ना काही, पण हे काही 8-10 महिन्याचं काम नाही, याला दशकानुदशकं हे काम, याचा पाठपुरावा, अनेक डेलिगेशन. काकूंच्या वेळेस मला माहिती आहे, आम्ही स्वतः लहान लहान होतो, आम्ही गेलो होतो. 300-300 लोक त्यावेळेस ट्रेनने जायचे खेड्यापाड्याचे आणि 2-2 दिवस पंतप्रधानांची वाट बघून त्यांना भेटायचे. असे खूप लोकांचा प्रवास आहे. इथं रेल्वे कृती समिती झाली, त्यात सिनियर ज्युनियर अनेक लोकांनी आंदोलनं केले. त्यामध्ये नामदेवराव क्षीरसागर असतील स्वर्गीय, किंवा त्यांच्या खालची कमिटी असेल, अनेक लोक आहेत त्यामध्ये सुद्धा. युवा ग्रुप आहेत, जसं स्वर्गीय अमोल गलदर होते, अशा अनेक लोकांचं योगदान आहे त्यात. कुणी एक सांगू शकत नाही. अनेक चांगले अधिकारी लाभले ज्यांनी की म्हटलं नाही आपल्याला हे करावंच लागेल, हा भाग मागास आहे. असे अनेकांचं त्याला हातभार लागला आहे. तो जगन्नाथाचं रथ आहे, जसं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परवा की त्याला ओढायला अनेकाची शक्ती लागते, असं कोणी एक जण क्लेम करू शकतो. क्षीरसागर कुटुंब आणि सगळ्या गोष्टींवर बोलत असताना तुमच्यावरही थोडंसं बोलायचं आहे. तुमचं शिक्षण म्हणजे आता बीड म्हणजे क्षीरसागर कुटुंब एकेकाळी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. तुमचं शिक्षण वगैरे सगळी सुरुवात कुठून झाली होती, कशी? शिक्षण शालेय शिक्षण बीडमध्ये आणि मग महाविद्यालयाला 12वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मग संभाजीनगर, त्यावेळेसचं औरंगाबाद आणि मग पुणे, असं वैद्यकीय शिक्षण त्या 2 शहरांमध्ये झालं. आणि मग मी परत प्रॅक्टिसला बीडमध्ये परत मग राजकारण इथे प्रॅक्टिस बीडमध्ये किती वर्ष केली? परत प्रॅक्टिस आता जवळपास 12 वर्ष बीडमध्येच. येस, पूर्ण वेळ. पूर्ण वेळ. शिक्षण संस्थांचं काम पाहत की तुम्ही स्वतंत्रपणे? शिक्षण संस्थेचं आता मी साधारण 1-2 वर्षांपासून काम पाहतो. आता रिसेंटली वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे सचिव पदाची जबाबदारी आली, त्यानंतर जास्तीचं काम पाहतो. आणि संभाजीनगरला शिकत असताना सारिकाताईंची तुमची ओळख झाली होती? हो, MBBS. लव्ह मॅरेज तुमचं तिकडेच ठरलं? हा, सोबतच शिकायला होतं. हां, म्हणजे ठीक आहे, कारण तुमच्या लग्नाचाही किस्सा आहे ना माझा, आम्ही पेपरमधून वगैरे बरंच वाचलाय, त्याच्यामुळे खास विचारलं की तुमची ओळख कसं झाली होती, काय नाही? आम्ही क्लासमेटच होतो MBBSला. आणि बीडमध्ये आल्यानंतर म्हणजे आता तुम्ही तुमची प्रॅक्टिस तर करतच होतात, म्हणजे ताई पण प्रॅक्टिस करतात बीडमध्येच, तर शिक्षण संस्थेत आता तुम्ही कधी कार्यभार घेतला आणि कसं शिक्षण संस्थेत कोणकोणत्या शिक्षण संस्था तुम्ही सांभाळता? नवगान आणि विनायक अशा 2 शिक्षण संस्था आहेत. त्याच्या सचिव पदाचं काम मी पाहतो आणि त्याचं काम आधी वडिलांनी, त्यानंतर आई पण मला हातभार लावते. तसंच आता डॉक्टर सारिका सुद्धा त्यात मदत करते. मोठी संस्था आहे, कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत आणि असे लहान मोठे 35च्या आसपास युनिट असल्यामुळं जिल्ह्याभरात त्याचा स्प्रेड झालेली आहे ती संस्था, त्यामुळे पाहायला लोक लागतात. ओके, मी असं ऐकलंय तुम्ही निवडणुकीत जेव्हा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली होती? हो, मग आता निकाल लागल्यावर एक आपल्यावर जी जबाबदारी येईल ती अपेक्षा होती. ती जबाबदारी आली नाही तर काहीतरी काम करायला पाहिजे आपण, त्यामुळे मग प्रॅक्टिस लगेच चालू. तुम्हाला परफ्यूम, घड्याळ याची फार आवड आहे असं ऐकलंय मी. तर काही ना काही छंद. म्हणजे काय एवढं कधीपासून तुम्ही जिथं जाल तिथून परफ्यूम आणतात असं माहित नाही? आता जिथं जाल तिथं नाही, आमची कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमधून अनेक मित्र आहेत आणि त्यांच्या मार्फत ते गॅदरिंग्स असतात, मध्ये ओळखी होतात, वेगवेगळ्या गोष्टी कळतात. बीडला तुमच्या कुटुंबाला पण सांस्कृतिक वारसा आहे, तर बीडला एकच नाट्यगृह आहे आता, तर बीडला या नाट्यगृहांची खूप गरज आहे असं नाही वाटत तुम्हाला? त्यासाठी आणखी काम व्हायला पाहिजे? हे नाट्यगृह जे आहे बीडचं, त्याला जवळपास 20-22 वर्ष होत आली आता, आणि नाट्यगृह अत्यंत चांगलं आणि दर्जेदार त्याचं काम झालेलं होतं. पण 20 वर्षाचा कालखंड आता झाला आणि त्यामध्ये मेंटेनन्सला काही त्याला बजेट जे पाहिजे होतं 2-3 वर्षात, ते काही भेटलं नाही आपल्याला. आणि 3 वर्षाच्या काळात प्रशासक सगळीकडे असल्यामुळं त्याची दुर्दशा झाली. पण आता आदरणीय दादा पालकमंत्री झाल्यामुळे अनेक जे नाट्यप्रेमी आहेत त्यांच्या आशा उंचावल्या आणि म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा त्यामध्ये करत होतो आणि जवळपास 7.5 कोटी आता नियोजनामधून दादा त्याला फंड देत आहेत. चांगलं नाट्यगृह पुन्हा त्याचं एलिव्हेशनपासनं इंटेरियरचं काम, कार्पेटिंग, चेअर्स बदलणं, एअर कंडिशनिंग बदलणं, हे सगळं काम आता होणार. जो आता तुमचं राहतं घर आहे, तुमचं जे निवासस्थान आहे, त्याच्याविषयी बीडमध्ये काकूंचा बंगला म्हणजे खूप मोठी ती आयकॉनिक गोष्ट आहे, ती सिम्बॉलिक आहे की काकूंचा बंगला आहे. तर या बंगल्यामध्ये तुम्ही लहानपणापासून कोणकोणते मोठे नेते पाहिलेत, काय आठवण आहेत तुमच्या बंगल्यातल्या? आता बंगल्यात आणि बंगल्यात येण्यापूर्वी जे घर होते त्यात अनेक वेळा मग काकूंकडे तसं जुनं राजकारण असल्यामुळं बीडला स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असतील, त्यावेळेसचे जे केंद्रातले नेते होते, माधवरावजी शिंदे असतील, राजेश पायलट असतील, गुलाम नबी आझाद असतील, यांचं येणं जाणं आपण पाहिलं. आणि महाराष्ट्रातले मोठमोठे नेते, त्यामध्ये स्वर्गीय वसंतदादा असतील,
स्वतः पवार साहेब असतील, अंतुले साहेब असतील, असे अनेक नेते जिल्ह्यातले अनेक मोठे नेते कायम हे घरी येणं जाणं, लोकांची गर्दी ही जास्त महत्वाची होती. कायम लोक म्हणजे मुक्कामी सुद्धा काकूंच्या काळात घर कायम भरलेलं आणि लोक मुक्कामी सुद्धा असायचे आपल्याकडे. मग चहापासून जेवण खाण सगळं काकू नाना यांच्यासोबतच असायचं. म्हणजे कारण तिथे खूप आठवणी आहेत, बरेच नेते वगैरे आजही अजितदादा आले तर तुमच्याकडे येतात, त्यासाठी तो प्रश्न विचारला. पण एक क्षीरसागर कुटुंबाचं जेव्हा आता त्या कौटुंबिक गोष्टीवरती तुम्ही फार ओपनली बोलत नाही, तरी पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आज कुटुंबात तुम्ही आणि अण्णा आज संबंध कसे आहेत? म्हणजे बोलता, एकत्र राहता, कसं आहे नेमकं काय? हो, बोलतो, एकत्र राहतो. आज बोललो त्यांना सकाळी सुद्धा, आणि एकत्रित राहतो, बोलतो. सगळे आपापल्या कामात असतात. जी जबाबदारी आपल्यावर जनता देते ती आपल्याला पेलवायची असते. आता संविधानिक पदावर आमच्यातलं जरी कुणी नसलं तरी लोकांमध्ये तुम्ही सांगितलं तसं एक आयकॉनिक घर म्हणून एक विश्वासार्थ आहे की ह्या लोकांकडे गेलं तर आपल्यावर जे अन्याय होतोय तो होणार नाही, कुठेतरी हे न्याय देतील किंवा आपल्या समस्या ऐकून घेतील, संबंधित विभागाला बोलतील, ते तडीस नेण्यासाठी प्रयत्न करतील. ही लोकभावना असल्यामुळं लोक येतात, भेटतात. आम्हाला त्यात समाधान भेटतं की आलेत लोक आणि कुणाची तरी दुःख आपण दूर करू शकलो, त्याला समाधान देऊ शकलो, त्याला न्याय देऊ शकलो, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यात आम्हाला समाधान होतं. क्षीरसागर कुटुंबाची जी काही ताकद होती ती विभागली गेली. म्हणजे आजही बीड शहर म्हटलं तर क्षीरसागर काय वेगळं सांगायची गरज नाही, पण ती 3 ठिकाणी विभागली गेली. त्याच्यामुळे जो काही प्रभाव होता तो कमी झाला असं वाटतं जरा? असं घराची विभागणी झाल्यावर जे लोक एकत्रित असतात त्यामध्ये सांध कुणाला दिसते विरोधाकडे, ती सांध वाढवण्याचा ते प्रयत्न करतात, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं घर एकत्रित राहणं, आपल्या विचाराचे लोक हे एकत्रित एका जागी राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल विधानसभे दरम्यान सुद्धा मी आवर्जून त्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे स्वर्गीय काकू नानांच्या विचाराचे लोक आहेत ते एकत्रित राहणं आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढं चांगलं काम करता येणं यासाठी आपला प्रयत्न आहे. लवकरच ती शक्ती एकत्रितरित्या आपल्याला दिसेल, कारण का लोकांनाही तेच पाहिजे, जनतेलाही तेच पाहिजे की एक आधार जो अडचणीत आहे त्याला आधार देणारं जे घर आहे ते घर स्ट्रॉंग असलं तर सामान्य जनतेला न्याय भेटेल. नाही तर आजकालचं राजकारण तुम्ही पाहताय, वेगवेगळ्या ब्लॅकच्या धंद्यातले लोक राजकारणात आहेत, आपापल्या पोळ्या भाजून घेणं, बोगस बिलं उचलणं, त्यात आपले घरं भरणं, हा प्रकार काय मला पटत नाही. त्यामुळं सामान्य जनता ही आजही अस्थिर आहे असं मला वाटतं. त्यामुळं जर क्षीरसागर परिवाराच्या मागे सामान्य जनतेचा जर विश्वास असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा त्या विश्वासाला सार्थ ठरवू अशा प्रकारचे स्टेप्स आमच्याकडे नाही जायला पाहिजे, त्याला आम्ही प्रयत्न करतो. बीडमध्ये जी काही घटना 2 वर्षापूर्वी घडली होती, तुमचं घर जाळण्याची, पूर्ण राज्यातून खूप संताप त्याच्यावरती व्यक्त झाला होता. भुजबळ साहेब भेटायला आले, अनेकांनी निषेध केला. पण त्यानंतर काही कळलं तपासातून कुणी जाळलं, का जाळलं, त्याच्या मागचा हेतू काय होता? क्षीरसागर कुठल्याच जातीयवादात नव्हते तरी ते टार्गेटवर का आले होते? कदाचित अनेक वर्षांपासून राजकारणात हे घर आहे असं आंदोलकांची भावना असेल की अनेक वर्ष ह्या असल्यामुळं यांनी काही स्टेप्स घेतले नाही किंवा यांच्या सरकारने काही स्टेप्स घेतले नाही आणि आतापर्यंत आपल्याला आरक्षण भेटलं नाही. त्यामुळं काही एक घर नाही, अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सगळीकडे, आणि आपल्या घराने कधी विरोधही केला नव्हता तरी सुद्धा तिथं जाळपोळ झाली. ती जनभावना होती, पण त्यातली जे मिस्चियस एलिमेंट्स होते हे जे तपासून बाहेर आणलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पुढे ही घटना होऊ नये म्हणून संबंधित कोण याचा मास्टर माइंड आहे त्याच्यावर जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली. म्हणजे आज तुम्ही म्हणता की कारवाई व्हायला पाहिजे, या 2 वर्षात काहीच रिपोर्ट आला नाही तुमच्यापर्यंत, का झालं आतापर्यंत? त्यात काही तपासातून काही निष्पन्न झालंय हे कोणत्याच मीडियावर कशावर झालेलं नाही. तुम्ही वैयक्तिक फॉलोअप नाही घेतला? तक्रार वैयक्तिक फॉलोअप केला त्यामध्ये आणि अण्णांनी सुद्धा केला, अनेक जागी आम्ही बोललो. मध्यंतरी मग पुन्हा निवडणुका लागल्या आणि आपल्याकडे एखादी गोष्ट बाजूला सरकली
की त्याचा मग TRP जातो आणि हम्म. त्यामुळे कोणी दाखवत नाही त्याला. पण एवढं मोठं प्रकरण जर महाराष्ट्रात गाजलेलं आणि स्पेक्टॅक्युलर प्रकरण, म्हणजे सगळी आग आग दिसतीये आणि असे माझ्या घरचे व्हिडिओ मला आज बघून असं त्यावेळेस वाटत होते की काय चाललंय. पण असे तुम्ही होता तेव्हा घरी? आम्ही घरीच होतो तेव्हा. घरातून मग पोलिसांनी बाहेर काढला आम्हाला. त्या दिवशीचा खरं तर तो प्रसंग तुमच्यासाठी आजही खूप संतापजनक आणि एकदम त्या दिवशी काही अक्षरशः होऊ शकलं असतं. तो दिवस नेमका, ती रात्र त्या दिवशी कशी होती तुमची? सगळ्यात आधी तुम्ही कोणाला फोन लावले, काय केलं, कशी मदत मागितली Actually होती? मी तर हॉस्पिटलला होतो, ऑपरेट करत होतो. त्यानंतर मला घरून फोन आला की असं असं बीडमध्ये गोंधळ चालू आहे आणि तुम्ही लवकर घरी या. मग घरी जाताना मग मी इथंच बाजूला आपल्या हॉस्पिटल असल्यामुळे तिथून रस्त्यात पाहिलं तर आपल्या कॉलेजजवळ किंवा संस्था ऑफिस जे आहे, जे अण्णांचं ऑफिस आहे, तिथं मला दगडफेक झाली काय असं ऐकलं. मग घरी पोहोचलो तोपर्यंत कळालं की त्या ऑफिसला काही जाळपोळ झाली. इथं असणारं पवारसाहेबांच्या पक्षाचं राष्ट्रवादी भवन आहे, तिथं काही जाळपोळ झाली आहे. आणि अशी कुणकुण लागली. काही लोकांचे फोन आले की घरी सुद्धा काही आंदोलक येत आहेत, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. मग मी तत्कालीन SP जे होते नंदकुमारजी, त्यांना बोललो किंवा SP-ना बोललो आणि त्यांना कल्पना दिली की असं असं आहे, तुम्ही जरा इथं फोर्स ठेवा. पण फोर्स हा विभागला गेला होता, कारण माजलगावला काही घटना झाली प्रकाश दादांच्या घरी, तिथं काही फोर्स पाठवल्यामुळं तुटपुंजी फोर्स हे बीडमध्ये होते. अनेक जागी एकाच वेळेस जाळपोळ आणि दगडफेक झाल्यामुळे, त्यामुळं तिथं कंट्रोल घरी काही सिक्युरिटीला ठेवू शकतो. आणि आम्हाला अपेक्षाच नव्हती अशी असं होईल काय की आपण कधी लोक आपल्याला टार्गेट करतील आंदोलक, अशी काही अपेक्षा नव्हती. त्यामुळं ते अचानक झालं एकदम. कारण ती घटना आजही चर्चेत आहे, पण त्यातनं कुणी केलं काय आजपर्यंत समोर आलं नाही, म्हणून ते मी तुम्हाला विचारलं. दुसरी गोष्ट, तुमच्या राजकारणावर जेव्हा आपण बोलतो, तुमचं आजच्या राजकारणामध्ये तुमचं सर्वात मोठी मोटिवेशन कोण आहे? कोणापासून मला बळ मिळते की आपल्याला राजकारण करायचं? राजकारणाचं मूळ आमचं उगमस्थान हे काकूंपासूनच होतं. त्याच्यामुळं घरातले मला वाटतं जेवढे लोक राजकारण करतात ते काकू नानांचं जे काम आहे त्याच्याकडं पाहूनच. आणि शहरात मी काम करत असताना अनेक वर्ष माझ्या वडिलांचं काम मी पाहिलं, त्यामुळं ते ज्या पद्धतीने सांगायचे गोष्टी किंवा त्यांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही खरं तर प्रोफेशनली डॉक्टर आहात, पण अनेक जण तुमच्या जवळचे असं म्हणतात, तुम्हाला ओळखणारे, की तुम्ही फार बोलत नाही. या राजकारणात न बोलण्याचे फार तोटे असतात, ते तुम्हाला जाणवतात त्या काही ठिकाणी? असेल, आता प्रत्येकाचा स्वभाव असतो आपापला, आणि कधी कधी जास्तीचं बोलण्यातून काही चुकीचंही बोललं जातं. तो एक तोटा. थोडं विचार करून बोललेलं हे मला बरं वाटतं. आणि जिथं गरज आहे तिथंच माझी बोलायची सवय. कुठंही जाऊन जिथं आपली बोलण्याची आवश्यकता नाही तिथं काय बोललेलं मला आवडत नाही. म्हणजे तुमच्या न बोलण्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ज्या काही मला आता कळल्या, की जेव्हा समजा नारायणगडाचा मेळावा आहे जरांगेंचा, तर तिकडे जाताना जे काही गाड्यांची व्यवस्था वगैरे असते, की तुमचे लोक पण तिकडे असतात, तुम्ही त्याला कधी विरोध करत नाही, तुमचे लोक तिकडे असतात, पण ती काही चर्चा तुम्ही कधी करत नाही. इकडचा दसरा मेळावा असेल पंकजांचा, त्याला तुमचा विरोध नाही, तुमचे लोक तिकडे असतात, सपोर्टर तुमचे. परत एखादा कार्यक्रम असेल, या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे, सगळीकडे तुमचा पाठिंबा असतो, तुमचा कोणाला विरोध नसतो. पण तुम्ही या गोष्टी कुठे बोलून न दाखवल्यामुळे कदाचित, की हा त्या जातीचा विरोधक आहे, हा त्या जातीचा विरोधक, असे गैरसमज पसरतात. कधी विरोधक पसरवतात, कधी कधी परिस्थितीनुसार आपण जे काय बोलायला पाहिजे ते आपण बोलत नाहीत, असंही होत असेल. पण पहिली निवडणूक होती आणि अगदी शेवटच्या घटकात तिकीट भेटल्यामुळं आम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही. अनेक गोष्टीच्या जबाबदाऱ्या होत्या, अनेक समीकरणं जुळवून आणायची होते, पक्षातले जुळवून आणायचे होते, त्यासोबतच घरचे जे सगळे घटक आहेत आमचे ते सुद्धा मला जुळवून आणायचं होतं. आणि वडिलांची तब्येत ठीक नव्हती. अशा अनेक अडचणीतून निवडणूक लढलो, तरी चांगलं मतदान आपण त्यावेळेसही घेतलं. म्हणून कुठं ना कुठं काही उणिवा राहिल्या असतील. आता अनेक गोष्टींसाठी वेळ आहे. आता त्या रेट्रोस्पेक्टिव्ह आम्ही काय काय चुका झाल्या त्याचा ॲनालिसिस करून त्या दृष्टिकोनातून प्लस कसं होईल आता त्याकडं प्रयत्न. म्हणजे न बोलण्याचं एक ताजं उदाहरण, अजितदादा तुम्हाला निधी देणार होते इथल्या नगरपालिकेला 100 कोटींचा, तर त्याचा पाठपुरावा तुम्ही करत होता, दादांना बोलत होता. पण तुम्ही याची कुठे चर्चा करण्या अगोदर आमदारांनी पत्रक काढलं दादांचं
आभार मानणारं की निधी दिल्याबद्दल अभिनंदन वगैरे काहीतरी. सो याचा पाठपुरावा तुम्ही करत होतात. कदाचित तुम्ही बोलला असतं तर लोकांना आधी कळलं असतं. नाही, अजूनही 100 कोटीचा निधी मंजूर झालेला नाही. पण त्यांनी तर अभिनंदन केलं. ते बघा, अति उतावळेपणामध्ये जे कागदावरच नाही ते बोलण्यात काही अर्थ नाही. मी कागद दाखवून प्रेसमध्येही दाखवलं की जो प्रस्ताव दिलेला आहे तो 3ऱ्या टप्प्याचा नगर उत्थानचा प्रस्ताव होता आणि पहिले 2 टप्पे हे आपणच केलेले शहरामध्ये. 3ऱ्या टप्प्याचा प्रस्ताव सुद्धा माझ्या पाठपुराव्यानंतर माझ्या आणि दादांच्या पत्रावर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून मुंबईला गेले. त्याचे सुद्धा कागदपत्र आज कलेक्टर ऑफिसला आहेत, माझ्याकडे आहेत, प्रत्येक जागी आपल्याला सापडतील. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही गेले वर्षभर पाठपुरावा केला. त्यामध्ये मोठा निधी लागत असल्यामुळं आज काही त्याची शक्यता वाटत नाही लगेच भेटेल म्हणून दादांनी आम्ही त्यांना सुचवलं की त्यातले 1-2 रस्ते आता झालेत वेगळ्या निधीतनं. आता जे उर्वरित 10-15 रस्ते आहेत 17 मधले, त्यामधले हे 5 रस्ते तुम्ही आता प्रायोरिटीवर घ्या अशी विनंती मी त्यांना केली. मग ते म्हटले की मला एकदाच सगळं घेता येणार नाही, टप्प्याटप्प्यात घेतो. मग आता 5 रस्ते त्यांनी त्यातले DPC मध्ये घेतलेत आणि वरती नियोजनमधून किंवा मग नगरविकासमधून ते म्हटले मी प्रयत्न करून लवकरात लवकर हे बाकी सगळे होतील ह्यासाठी 100 कोटीची आपण मागणी करू असं ते मागे जेव्हा बीडला आले त्यावेळेस मीटिंगमध्ये बोलले. हे सगळ्यांनी ऐकलं की ते मंजूर झालं असं टाकलं. ॲक्च्युअली ते अजूनही मंजूर नाही. त्यातले काही रस्ते DPC मध्ये आता मंजूर झालेत पण बाकी लवकरात लवकर होतील. राजकारणामध्ये आज तुम्ही आहात, तयारी करताय, आता नगरपालिका निवडणूक पण येते आहे. पण वडील तुमच्या आधारी आहेत, त्यांचं अध्यक्ष हीच ओळख आहे, त्यांचं नाव जे असेल ते आहे, पण अध्यक्ष हे त्यांचं नाव आहे बीडमध्ये. तर त्यांची उणीव भासते याच त्या आधारी असल्यामुळे कदाचित ते तुमच्यासोबत असते तर नगरपालिकेला तुम्हाला स्ट्रगल करायची वेळ नसती, विधानसभेत तुम्हाला खूप मोठा सपोर्ट झाला असता. अगदी उणीव भासतेच ना. एवढा जर 35 वर्ष शहरावर त्यांची कमांड राहिलेली आहे तर अनेक कामं शहरी भागातले विधानसभेत त्यांनी पाहिले असते, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या असत्या. त्यांचे वरिष्ठ पातळीपासून खालच्या स्तरापर्यंत सगळ्यांशी संबंध होते. नेत्यांशी वेगवेगळ्या पक्षातल्या संबंध होते, वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये संबंध होते. त्याचा फायदा नक्कीच मला झाला असता. पण दुर्दैवाने ते आता ॲक्टिव्ह नसल्यामुळं त्याची उणीव विधानसभेत आम्हाला नक्कीच जाणवली आणि येणाऱ्या काळातही जाणवणार आहे. पण त्यांचा जो संच आहे तो आम्ही एकत्रित करून लढलो निवडणूक आणि येणाऱ्या काळात सुद्धा ज्या काही गोष्टी आमच्या राहिल्यात तसं मी तुम्हाला सांगितलं ते आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू. अर्थातच सर, तुमचा मनापासून आभार आहे, तुम्ही वेळ देऊन एवढं बोलल्याबद्दल. योगेश क्षीरसागर एक उच्चशिक्षित उमेदवार, एक उच्चशिक्षित युवा राजकारणी अशी त्यांची ओळख आहे बीडमध्ये आणि क्षीरसागर कुटुंबाचा मोठा वारसा घेऊन ते सध्या चालत आहेत. त्यामुळे तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. पॉडकास्ट आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा, तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नव्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू.